वरिष्ठ एकीकृत समितीने आज शरदचंद्रजी पवार यांच्याशी आज बेळगाव येथे बैठक करण्यात आली होती आणि माझ्यासोबत आहेत प्रकाश मरकाळे साहेब। आज बैठकीमध्ये काय काय विषय मांडण्यात आले होते? आम्ही 21 फेब्रुवारीला जे दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं होतं, त्या संमेलनाच्या वेळी मुख्यमंत्री, डेप्युटी मुख्यमंत्री या सर्वांना निवेदन दिलं होतं की आमच्या एक 8-10 मागण्या होत्या की उच्चाधिकार समितीची आता पुनर्रचना करावी, तज्ज्ञ कमिटीची नंतर समन्वय मंत्रीनं बेळगावाशी संबंध ठेवावा कंटिन्यू, कारण आत्तापर्यंत 10 वर्ष झाली समन्वय मंत्री बेळगावात कधीही आले नाहीत या प्रश्नाविषयी। मग हा जर समन्वय मंत्री हेच काम होत नसेल तर पुढे आमच्या भरपूरशा अडचणी होत्या। या सर्व अडचणी आम्ही पवारसाहेबांच्या कानावर घातल्या, कारण शेवट आमचं आधारस्तंभ म्हणजेच पवारसाहेब आहेत। आज वडीलधारी नेतृत्व सीमा भागाचं म्हटलं तर पवारसाहेब आहेत। मग त्यांच्या कानावर घातलं आणि या सर्व गोष्टीबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांची चर्चा करतो म्हटलेत आणि लवकरात लवकर ह्या बैठका व्हाव्यात आणि सीमा प्रश्न मार्गी लागावा यासाठी आपण स्वतः मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन चर्चा करून उच्चाधिकार समितीची पहिल्यांदा बैठक घेतो आणि त्यानंतर बाकीच्या म्हणजे तज्ज्ञ कमिटीची मिटिंग घेतो आणि उच्चाधिकार समितीमध्ये जे काय वकिलांच्या बाबतीत जे काय चालू आहे कार्य आता म्हणजे केस पुढं का जाईना वगैरे ह्या विषयावर ते सर्व वकिलांची चर्चा करून उच्चाधिकार समितीमध्ये जे जे काय करता येईल ते लवकरात लवकर करूया एवढंच त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं। जे सहयोग मंत्री आहेत शंभूराज देसाई किंवा भाजपचे ते बेळगावला पहिला व्हिजिट केलेले नाही, तर त्या संदर्भामध्ये तुम्ही काय मांडणार आहेत? पवारसाहेबांशी बोलणे करण्यात आले। महाराष्ट्र सरकारनं या सीमा प्रश्नाच्या संदर्भात आत्तापर्यंत महाराष्ट्राचे सगळे मुख्यमंत्री याच्यामध्ये लक्ष घालत होते, परंतु समन्वयक मंत्र्यांची नेमणूक करून ही जबाबदारी त्यांच्यावर दिलेली आहे। असं ठीक आहे, गोष्ट चांगली आहे, परंतु समन्वयक मंत्र्यांनी आमच्याशी सीमा भागातील सर्व नागरिकांशी, केवळ बेळगाव नव्हे 865 गावं आहेत, या सगळ्या भागातील नागरिकांची समन्वयक मंत्र्यांनी संपर्क साधला पाहिजे। तिथल्या लोकांच्या काय भावना आहेत, तिथल्या लोकांची काय मागणी आहे, तिथल्या लोकांचे काय प्रश्न आहेत, ह्याचा अभ्यास करून मंत्रिमंडळामध्ये त्याची चर्चा होणं अत्यंत आवश्यक आहे। पण दुर्दैवानं गेल्या अनेक वर्षात हे होऊ शकलं नाही। मग ते कुठलंही सरकार असो, एक सरकार म्हणत नाही आम्ही, समन्वयक मंत्र्यांनी समन्वय साधून हा प्रश्न लवकरात लवकर कसा मार्गी लागेल याकडे लक्ष देणं आवश्यक आहे। आत्ता तरी शंभूराज देसाई आणि चंद्रकांत दादांना आम्ही विनंती करतो की तुम्ही लवकरात लवकर बेळगावला या आणि बेळगावमधील सगळ्या या सीमा भागातील नागरिकांचे समस्या ऐकून घ्या। त्याचप्रमाणे बिदर भागात जा, कारवार भागात जा, तिथल्या लोकांच्या समस्याही तुम्ही ऐकून घ्या आणि त्या पद्धतीनं तुम्ही काहीतरी कार्य करा, ही आमची कळकळीची त्यांना विनंती आहे। परंतु ते कधी इकडं लक्ष देत नाहीत, ही दुर्दैवाची गोष्ट आहे। तेव्हा माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना यांना विनंती आहे की आता तुम्ही सगळे मिळून एकदा मोदी आणि अमित शहाजी यांच्याबरोबर चर्चा करून हा प्रश्न कसा मार्गी लागेल ही गोष्ट पहा आणि त्याचप्रमाणे सीमा प्रश्नाचा जो दावा सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे तो कसा लवकरात लवकर सुरू होईल याकडे सगळ्यांनी लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे। सीमा भागातील मराठी भाषिकांची ती एकमेव मागणी मान्य करावी अशी आमची त्यांना विनंती आहे। तर बेळगावमध्ये मराठी मुद्दा आला की मराठी हल्ला होऊ दे किंवा काय होऊ दे, तर मराठी युवकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले, तर तो मुद्दा आम्ही मांडला तुम्ही तिथं, तर पवारसाहेबांचं काय म्हणणं आहे की जे गुन्हे जे आहेत ते मागं घेण्यात येतील का? असे नाही, गुन्हे मागं घेण्यात येतील म्हणण्यापेक्षा हे गुन्ह्यांच्या तारखा जे पडतात की नाही ह्याच्यामुळं आम्ही मराठी समितीचे कार्यकर्ते आणि जे बी नेते मंडळी ह्याच्यापासून त्रस्त आहे। कारण 10 वर्ष हे असे हे केसेस चालू ठेवतात आणि त्याच्यामुळं खच्चीकरण होते। जे ह्याच्यामध्ये सीमा प्रश्नाच्या संदर्भात जे कार्यकर्ते काम करतात त्यांना पुष्कळशा अडचणी येतात आणि त्यांचं बरंचसं खच्चीकरण होतं आहे, हे नाही व्हायला पाहिजे। आणि ह्याच्यासाठी जे समन्वय मंत्री जे महाराष्ट्र सरकारनं नेमलेले आहेत, मला की तिथं कुठलंही सरकार असो त्या सीमा भागासाठी आम्हाला असं एकच आहे की आमचं सरकार आहे, महाराष्ट्राचं सरकार, त्यांनी त्यांच्या जबाबदाऱ्या आहेत की इथलं कसं आपण हा प्रश्न सोडून घ्यावा। त्यांच्या नेमणुका आमच्या मागणीप्रमाणे त्यांनी करतात, पण ज्यांच्या नेमणुका केल्यात त्यांनी इथं म्हणतील तसं साथ देत नाहीत किंवा इथं त्यांचे दौरे होत नाहीत, त्यामुळं बऱ्याचशा इथं अडचणींना आम्हाला हा भाग जो असेल सीमा भागातल्या नेते मंडळी किंवा कार्यकर्त्यांना
त्रासाचा सामना करावा लागतो आहे. एवढंच मी बोलतो आणि थांबतो. एक गोष्ट आहे की केंद्रीय गृहमंत्र्यांनी या सीमा भागातील मराठी आणि कन्नड भाषिक दोन्ही नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी 3 मंत्र्यांची एक समिती नेमलेली आहे आणि त्यांनी या प्रश्नाचा अभ्यास करून त्या गृह मंत्रालयाला रिपोर्ट द्यायचा आहे. पण दुर्दैवानं या तिन्ही मंत्र्यांची कधीही बैठक झाली नाही. महाराष्ट्राचे मंत्री आणि कर्नाटकाचे मंत्री. आता त्यांची नावंही कुणाला माहीत नाहीत, कोण कुणाला नेमलं आहे आणि पूर्वी जे नेमलेले मंत्री होते ते आज मंत्री नाहीत. त्यामुळे हा सगळा प्रश्न जो आहे तो सोडवण्यासाठी पुन्हा एकदा या बैठकीची आयोजन करणं अत्यंत आवश्यक आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी याची दखल घ्यावी अशी त्यांना नम्रतापूर्वक विनंती आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी कर्नाटकचे मंत्री किंवा महाराष्ट्राचे मंत्री एक बैठक घेऊन त्याच्यावर सीमाप्रश्नावर चर्चा करण्यात यावी हीच महाराष्ट्र एकीकरण समितीची मागणी आहे. कॅमेरामॅन सुनीलसह विश्वनाथ दळकर, TV9 मराठी.